पाहिजे पण कशासाठी आमच्याकडे साबितूक मध्ये जाणाऱ्या रस्त्याने या रस्त्यावर आपल्याला नमस्कार. शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे यासाठी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट असा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि या मोर्चामध्ये महिलांची लक्षणीय संख्या होती. अनेक तालुक्यातील अनेक गावागावातील शेकडो महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या होत्या. आपण काही महिलांशी संवाद साधणार होतो. त्यांच्या भूमिका नेमक्या काय आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया या शक्तीपीठ महामार्गाबद्दल काय आहेत या सर्व आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. कुठलं गाव मावशी? आम्ही वाळवा तालुक्यातून आलेलो आहे. वाळवा तालुक्यातील मस्तूची वाडीपासून कामेरी आयतोळी बुद्रुक पर्यंतच्या शेत जमिनी जात आहेत. माझ्या गावाशेजारीच कामेरी आहे. जवळपास 292 एकर जर शेत जमीन पिकाऊ बागायतदार जमीन जर शक्तीपीठाला जात असेल तर तुम्ही विचार करा की त्या कुटुंबाची काय अवस्था असेल. त्यांना रात्रीची झोप तरी लागत असेल का तोंडामध्ये सुखाचा घास जात असेल. आज हे काळ्याईचं छत्र जर माझ्या शेतकरी बंधू भगिनींच्या डोक्यावरून गेलं तर भविष्यामध्ये आमची मुलं आमची नातवंड आमचा संसार उद्ध्वस्त होणार आहे. म्हणून सरकारनं हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा ही या सरकारला या शक्तीपीठ रद्दच्या मोर्चाच्या निमित्तानं मी मागणी करत आहे. नक्कीच खऱ्या अर्थानं या शेतजमिनी गेल्या तर पुढच्या भविष्यात आम्ही काय करणार, आमची मुलं बाळं काय खाणार अशा तऱ्हेचा सवाल या राज्य शासनाला या महिलांच्याकडून विचारण्यात येतोय. काय सांगाल? आज शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आमचा जो महिला एल्गार जो आपण बघत आहात त्यामध्ये हजारो महिलांचा सहभाग आहे, हजारो पुरुषांचा सहभाग आहे. हा जर शक्तीपीठ महामार्ग कुठेही जर बंद जर तुमच्या करण्याचा निर्णय होत नसेल तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याची शक्ती तेवढी ताकद आमच्यामध्ये आहे. आणि याही पुढं जर आपण जाऊन ह्या जिल्ह्यापर्यंत आम्ही ही जी मजल आमची इथपर्यंत पोहोचली आहे तर ही 100% आम्ही मुंबईपर्यंतही जाऊ शकतो. कारण पुढच्या पिढीला जो वडिलोपार्जित आपण जे धन देतो, धन म्हणजे काय असं आपली जी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे ही काय म्हणून द्यायची. जर आपल्याकडं तीच जर नसेल तर आपण त्यांना पुढे काय देणार आहोत. ही जर वडिलोपार्जित जमीन जुमला जो पुढच्या पिढीला जर आपण दिला तरच ती पिढी पुढची सुरक्षित राहू शकते. त्यासाठीच हा आमचा आंदोलन आहे. त्यासाठी हे जर आम्हाला शक्तीपीठ हा बिलकुलच मान्य नाही. जर शक्तीपीठ विरोधात जर लवकर काहीही निर्णय झाला नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याची आमची तयारी आहे. धन्यवाद. नक्कीच. आजी कुठल्या गावात आलाय? कामेरी. काय काय तुमची शेती किती जाते, कशा तऱ्हेने जाते आमची सगळी शेतीच. बर. पुन्हा आम्ही काय खायचं, पाणी साठतया. पुन्हा आमच्यात काय येणार नाही. भिंती झाली की सगळी जमीन आमची जाणार आहे. मग आता काय करायचं म्हणून आम्ही असल्या उन्हातानाचा आजारी असून आलूया. काय मुख्यमंत्र्यांना काय इशारा देणार आहे निमित्तानं? मुख्यमंत्र्याला काय इशारा द्यायचा आहे आता की आमचं रानं राहावी, पोरं बाळ आमची जगावी. का पाण्यासंग वाहून जावायचं, पाणी साठणार आहे. मग आम्ही काय खायचं? आम्हाला जमिनीलाही नाही त्या. आम्ही काय खाऊ हा प्रश्न राज्य शासनाला पर्यायानं मुख्यमंत्र्यांना या महिलांच्याकडून विचारण्यात येतोय. आपल्याबरोबर आणखी काही महिला आहेत. कुठल्या गावात आलाय, काय नाव? आम्ही सांगली जिल्हा खानापूर तालुका. आज आमची जमीन जवळजवळ आमच्या नेवरी गावाची जमीन 900 एकर जमीन जात्या. गाव सगळं बाधित होतंय. पुनर्वसन करून आमच्या मुलांची आम्ही नंतर लग्न कशी करायची, काय कुठल्या तोंडानं काय सांगायचं. आज उद्या आमची नातवंड लग्नाला आली तर आम्हाला विचारणार आहे ते आपलं गाव कुठं आहे, आपण राहतोय कुठं, हा मोठा प्रश्न आहे. आम्ही इज्जतदार एक मराठा लोक आहे आम्ही. आणि तुम्ही जर असं शेतकऱ्यावर अन्याय करू नका. आणि लाडकी बहीण तुम्ही ऑलरेडी सांगली जिल्ह्याची बंद केले, अजून राहिले त्या पण बंद करा. आम्ही तुम्हाला आता बळी पडणार नाही. आणि तुमच्याकडे घरकुल बांधायला पैसे नाहीत. आज घरकुलची कामं तुम्ही थांबवलेत. घरकुल लोकांची अर्धी कामं ठेवले तुमच्या आणि शक्तीपीठला तुमच्याकडून पैसा कुठून आला हे आमचा पण एक सरकारला सवाल. काय शासनाला या निमित्ताने इशारा काय राहील? शेतकऱ्याला शासनाला आमचा एवढा इशारा आहे की तुम्ही आमच्या महिलांचं एवढं एक मागणी आहे ना, आता शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे. आम्हाला मान्य नाही हा रस्ता. लाडक्या बहिणी म्हणताना मग लाडक्या बहिणींचा हा संदेश त्यांनी भावाने आमच्या पूर्ण केला पाहिजे की आमचं जमीन हे त्यांनी वाचवलीच पाहिजे. एक भाऊ म्हणून आणि एक भाऊ म्हणून आम्हाला त्यांनी 2000-1500 देतात ना, त्याची आम्हाला गरज नाही.
नये, फक्त कायमस्वरूपी त्या भावाचं नाव राहावं असे आम्हाला त्यांनी सांगली जिल्ह्याचा पूर्ण त्यांनी म्हणजे पूर्ण शक्तीपीठाला विरोध असावा आणि आमच्या सगळ्या महिलांनी आम्ही असाच विरोध करणार आहे आणि आम्हाला जर त्यांनी 1,500 नाही दिले तरी चालेल आणि आम्ही असाच संघर्ष करणार आणि असाच लढत राहणार. जरी नाही त्यांनी बहिणी मानल्या तरी सुद्धा आम्हाला चालेल. आम्ही केलं तर आम्ही पुढे सुद्धा जाऊ शकतो. पुढे सुद्धा जाण्याची आमची तयारी आहे. आणखी काही महिला आहेत? काय मावशी, आमचं काय नाव सांगा. आम्ही कामेरीची बेबी पाटील बाजनाव. शक्तीपीठ हा बंद झाला पाहिजे. आता आम्ही इरिगेशनच्या कर्जातनं मुक्त झालोय. तोपर्यंत लगेच हा शक्तीपीठ कुठून आला, आदनमधनं काढला. आम्ही इरिगेशनचा हप्ते रोजगार करून भरलेला आहेत. मग ते आता आमचं इरिगेशनमधनं आम्ही आता मुक्त झालोय. आता आमची ही जमीन त्यांनी घेतली नाही पाहिजे. आम्हाला हे शक्तीपीठ मान्य नाही आणि हे शक्तीपीठ हा रस्ता बंद झाला पाहिजे. आता कुठे म्हणजे सुखाचे दिवस आले का? नक्कीच शिराळा तालुक्यातील कामेरी असेल, इस्लामपूर, ईश्वरपूर असेल आणि आजूबाजूच्या ज्या गावांमध्ये इरिगेशनच्या स्कीम तयार झालेल्या होत्या, त्या इरिगेशनच्या स्कीममधून आत्ता कुठं आम्ही हप्ते देऊन मोकळे झालेलो आहेत. आणि असं असताना आता शक्तीपीठ महामार्गाचा जे लादला जातोय तो लादला गेला नाही पाहिजे. हा महामार्ग रद्द झाला पाहिजे आणि राज्य शासनाकडून जे लाडक्या बहिणींसाठी 1,500 रुपये दिले जात आहेत ते न देता ते कॅन्सल करण्यात यावेत. त्याऐवजी हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे तो रद्द करण्यात यावा आणि आमच्या जमिनी आमच्या हातात असाव्यात. अशा तऱ्हेची ही जी भाऊबीज आहे ती भाऊबीज या राज्य शासनानं आम्हाला द्यावी अशा तऱ्हेची भावना या महिला भगिनींच्याकडून व्यक्त होते. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.